मी काही म्हणेल त्याच्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे मी मराठी आहे. जोरात समजलं? अभिमानाने म्हणा. आवाज आणखी चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. अभिमानाने म्हणा. स्वाभिमानाने म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. उत्तम. मराठीमध्ये फार चांगलं लिहिलेलं आहे की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. आणि मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. आज मराठी गौरव दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचे येथे कोलार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, विवा शिरवळकर, कुसुमाग्रज यांना सर्वांना प्रणाम करून आज हा मराठी दिनाच्या निमित्त काही हेतूच आपण करू. मराठी हा जो शब्द आहे, मराठी हा जो शब्द आहे, त्या शब्दाच्या प्रत्येक अक्षरात मराठी कसा असायला पाहिजे, महाराष्ट्रीयन कसा असायला पाहिजे हे चांगल्या प्रकारे समजून येते. मराठी ह्या शब्दामध्ये पहिला अक्षर कोणतं? म. मराठी या शब्दामध्ये पहिले अक्षर म. म म्हणजे महत्वाकांक्षा. म म्हणजे महत्वाकांक्षा काय असते आणि महत्वाकांक्षा कशी पूर्ण केली जाते हे जर शिकायचं असेल तर हे शिकता येईल राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ यांच्याकडून. महत्वाकांक्षा काय असते आणि महत्वाकांक्षा कशी पूर्ण केली जाते. मा जिजाऊ, आई जिजाऊ यांनी स्वप्न बघितलं स्वराज्याचं आणि त्या स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना कसे संस्कार दिले, आदर्श दिले आणि पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आई जिजाऊचे स्वप्न साकार केले. तर म मराठीमध्ये पहिलं अक्षर म म्हणजे महत्वाकांक्षा. जर आपली महत्वाकांक्षा असली तर ती महत्वाकांक्षा आई जिजाऊ सारखी असायला पाहिजे. दुसरा शब्द याच्यामध्ये येतो रा. दुसरा शब्द काय येतो? दुसरा अक्षर काय येते? रा. रा म्हणजे राज्य धर्म आणि राष्ट्र धर्म. राष्ट्र धर्म कशा प्रकारे पाळले जाते आणि राष्ट्र धर्माचे काय महत्व आहे हे जर शिकायचं असेल, हे जर समजायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आम्हाला शिकायला पाहिजे. स्वराज्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे जीव दिले. औरंगजेब जेव्हा त्यांना विचारतो की मी तुला सोडून देईन, तू आमचा धर्म स्वीकार कर, तुला फार महत्व मिळेल, तू फार मोठा होशील, तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांनी उत्तर दिलं होतं, अरे तू मराठा धर्म स्वीकार कर, तू आमच्या स्वराज्यात हे फार मोठा होशील आणि तुला धर्म सुद्धा बदलण्याची जरूरत पडणार नाही. म्हणून म्हणतात अंधार फार झाला
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या राष्ट्राला पुन्हा एका छत्रपतीचा छावा पाहिजे. या राष्ट्राला पुन्हा एका छत्रपतीचा छावा पाहिजे. मराठीमध्ये शेवटचे जे अक्षर येते ते अक्षर येते थ. थ म्हणजे ठाम मत, ठाम विचार. जो विचार एकदा अभिव्यक्त केला तो विचार पूर्ण करायचा. मग कितीही कष्ट बाळगावे लागतील, कितीही संकट येतील, तरी ठाम राहायचं, ठीकठाक राहायचं आणि आपलं काम पूर्ण करायचं. मराठीत म्हणतात, लाटांना घाबरणारी नाव किनारा गाठणार नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येणार नाही. आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, अपयश एक आव्हान आहे. अपयश एक आव्हान आहे, स्वीकार करा. काय कमतरता राहिली त्यावर विचार करा. जोवर यश मिळत नाही तोवर झोपू नका. लढाईचे मैदान सोडून जाऊ नका. काही केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही. आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही. आणि प्रयत्न करणाऱ्यांना कधीही अपयश येत नाही. तर प्रयत्न करा आपल्या सभ्यतेला, आपल्या संस्कृतीला, आपल्या मराठीला जपण्यासाठी. तर मराठी हा जो शब्द आहे, पहिला अक्षर म म्हणजे महत्वाकांक्षा, र म्हणजे राज्य धर्म राष्ट्र धर्म सर्वोपरी, ठ म्हणजे ठाम मत. हे सर्व महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समजायला पाहिजे आणि त्यानं हे अंगीकार करायला पाहिजे. मराठी इतकी सुंदर भाषा आहे की मराठी आपल्या प्रत्येक संबंधाला, आपल्या प्रत्येक नातेवाईकाला काही ना काही शब्द मराठी देते. तुमचे वडील असतील, वडीलचा लहान भाऊ असेल, त्याला काय म्हणतात तुम्ही? जोरानं बोलत जा. काका. आणि काकाच्या पत्नीला काय म्हणतात? काकू. काका काकू. तुमच्या आईच्या बहिणीला काय म्हणतात? आणि मावशीच्या पतीला काय म्हणतात? तुमच्या वडिलांच्या ताईला काय म्हणतात? आत्या. म्हणजे काका काकू, आत्या, मावशी वगैरे वगैरे. किती समृद्ध भाषा. इंग्रजीमध्ये फक्त एकच वर्ड अंकल आहे, आंटी. अंकल आहे, आंटी. आणि मराठीमध्ये किती अलग अलग भाषा. ब्रदर इन लॉ म्हणतात इंग्लिश मध्ये. जावयालाही ब्रदर इन लॉ म्हणतात आणि साळ्यालाही ब्रदर इन लॉ म्हणतात. मराठी किती शानदार भाषा. जावई आणि मग साळा वगैरे. मराठीमध्ये आपण मदरला काय म्हणतो? आई. काय म्हणतो? आ धन ई, आई. आ म्हणजे आपला आणि ई म्हणजे ईश्वर. आपला ईश्वर म्हणजे आई. किती सुंदर, किती गोड भाषा मराठी, जे प्रत्येक शब्दाला काही ना काही अर्थ देते. आई नावाची देवालाही वाटते नवलाई. आई नावाची देवालाही वाटते नवलाई. म्हणे पंढरीचा विठोबा स्वतःला उठाई. म्हणे पंढरीचा विठोबा स्वतःला उठाई. मराठी भाषेचं जे साहित्य आहे, मराठी भाषेचे जे ग्रंथ आहेत, मराठी भाषेचे जे पुस्तकं आहेत, त्यांच्यामध्ये फार चांगले संस्कार आणि विषय मांडलेले आहेत. एक फार चांगली कविता, ज्यावर गाणं सुद्धा बनलं, मी तुम्हाला सांगतो. किती गोड अर्थ आहे त्याचा. देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून. देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आत पुकारी. अवती भवती असून दिसेना, शोभितोस आकाशी. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. हृदयात
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे आपल्या हृदयातच ईश्वर आहे, प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. म्हणून आपण सर्वांचा मान सन्मान करायला पाहिजे. भोवती नको रोषणाई, मला अंतरातला दिवा पेटला पाहिजे. युगा युगापासून जो माणूस आसू झाडतो तो माणूस आज हसला पाहिजे. आणि जर वाटते तुला विश्व जिंकले तर मन जिंकण्याची कला आली पाहिजे, तर मन जिंकण्याची कला आली. आणि मला असं वाटते महाराष्ट्रातच नाही तर आपल्या देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये जर आपल्याला कोणाचं मन जिंकायचं असेल तर सर्वात गोड भाषा जर कोणती असेल तर ती भाषा मराठी आहे. म्हणून आपण सर्वांना, तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे, स्वाभिमान वाटायला पाहिजे, गर्व वाटायला पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला. ही महाराष्ट्राची जी जमीन आहे, महाराष्ट्राची जी भूमी आहे, ही जी भूमी आहे ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीला उपदेश देण्यासाठी, प्रत्येक प्रोफेशनला उपदेश देण्यासाठी मराठी साहित्यामध्ये काही ना काही संत तुकडोजी महाराज यांनी शिक्षकांसाठी लिहिलेलं आहे की गुरुजनी घ्यावेत ऐसे धडे, गुरुजनी घ्यावेत ऐसे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे, विद्यार्थी तयार होतात चहूकडे, राष्ट्र होई ओजस्वी, राष्ट्र होई ओजस्वी. म्हणजे शिक्षक कसा असायला पाहिजे हे सुद्धा मराठीमध्ये सांगितलेलं आहे. अत्यंत गोड अशी भाषा मराठी, संस्कार देणारी भाषा मराठी, सर्वांना आध्यात्मिकता शिकवणारी भाषा मराठी. नारायण मंत्र जपत हिंद तू जगात, कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात. देवाचे रम्य जगत भोवती पसरले, प्रीतीचे मंगलमय रूप आगळे, प्रीतीमधी प्रीत भरुनी हिंद तू जगात, कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात. देवाचे रम्य जगत भोवती पसरले. तर म्हणजे कर्म करण्याचा संदेश ही मराठी भाषा आपल्याला देते. चांगलं काम करा हे मराठी साहित्यातून आम्हा सर्वांना शिकायला मिळते. मनी नाही भाव, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे, देव बाजारातला भाजीपुला नाही रे, देव बाजारातला भाजीपुला नाही. जेव्हा तुम्ही तुमचं कर्म, तुमचं काम आनंदाने करसाल, चांगल्या प्रकारे करसाल, तेव्हा देव तुम्हाला मिळेल. हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे. मी हमेशा मराठीच्या एका लिहिलेल्या ओळीचे वर्णन करतो की वातावरणाचा फार महत्वपूर्ण रोल असतो व्यक्तित्व विकासासाठी. फार चांगलं मराठीत लिहिलेलं आहे की पाण्याचा थेंब एक जेव्हा गर्म तव्यावर पडतो तेव्हा त्याचं अस्तित्व संपते. पाण्याचा थेंब एक जेव्हा पहाडीच्या उंच टोकावर पडतो तेव्हा हिल स्टेशन होते. पाण्याचा थेंब एक जेव्हा गंगा नदीत पडतो तेव्हा त्यामध्ये पवित्रता येते. पाण्याचा थेंब एक जर नालीत पडला तर गारा होतो. पाण्याचा थेंब एक जर सर्पाच्या तोंडात पडला तर विष बनते. पाण्याचा थेंब एक जर लिंबाच्या झाडावर पडला तर औषधी बनते. पाण्याचा थेंब एक जर केळीच्या झाडावर पडला तर कर्पूर बनतो. पाण्याचा थेंब एक जर कमळाच्या फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि पाण्याचा थेंब एक जर शिंपल्यात पडला तर मोत्यासारखा चमकत नाही, साक्षात मोतीच होतो. पाण्याचा थेंब एक अंतर फक्त वातावरणाचा. तर चांगलं वातावरण आपण सर्वांनी निर्मित केलं पाहिजे. हे मराठी भाषा आपल्याला शिकवते, हे संस्कार आपल्याला शिकवतो. पुन्हा या मराठी दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा महाराष्ट्रात राहून आपण सर्वांना यायला पाहिजे. मी मूळतः मध्य प्रदेशचा, पण इतकी गोड भाषा मी 12 वर्षा अगोदर जेव्हा अमरावतीत आलो
तेव्हा मी मराठी भाषा शिकलो आणि आज तुमच्याशी मराठीमध्ये संवाद करून राहिलेला आहे. तुम्ही महाराष्ट्रातले आहात, मराठी भाषेवर तुम्हाला गर्व असायला पाहिजे. आता मी माझं 2 शब्द संपवतो, पण पुन्हा ज्या उच्चाराने ज्या आव्हानाने आम्ही सुरुवात केली होती त्या आव्हानाने आपण पुन्हा समाप्त करू. अभिमानाने म्हणा, अभिमानाने म्हणा, स्वाभिमानाने म्हणा, गर्वाने म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की